सगळ्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची तयारी दिसते आपल्याला. काय तुमचं काय प्रतिक्रिया आहे सगळ्या संदर्भामध्ये? नाही, मी पण आपल्या चॅनलद्वारे किंवा पेपरद्वारे हे वाचतोय, पण त्याच्यातलं मला काही माहित नाही. कारण की शेवटी हा मुंबईमध्ये आणि शिंदे साहेबांच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळे मला त्याच्यातलं काहीच माहित नाही. 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. नवीन मी गट तेच तयार सांगितलं तुम्हाला की मी तुमच्या चॅनलद्वारे म्हणेल किंवा पेपरद्वारे मी पाहिलं, पण मला त्याच्यातलं काही एक माहित नाहीये. ऑपरेशन टायगर पुन्हा यशस्वी होईल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता या ठिकाणी कोणाचं कोण मत जाणतं, शेवटी काय होईल हे आता काळच सांगेल. पण असं झालं तर तुम्हाला फायदा होईल, पुन्हा एकदा खासदार संख्या ताकद वाढेल शिंदे गटाची. हे बघा, जोपर्यंत हा निर्णय त्यांचा होत नाही तोपर्यंत त्या बाबतीमध्ये बोलणंही उचित नाही. आतापर्यंत तुमच्या कानावरती काही झालं नाही या गोष्टी? हे बस तुमच्या चॅनलद्वारे किंवा पेपरद्वारेच आपण हे ऐकलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडखोर खासदारांना मोठ्या प्रमाणात आश्वासन देण्यात आली सूत्रांची. मला त्याच्यातलं काहीच माहित नाही, मी पहिलेच सांगितलं, त्यामुळे बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही. हो, राज्यात यंदा अल्निनोचा प्रादुर्भाव आहे. या ठिकाणी पाणी बचतीचं आवाहन करण्यात येत आहे. पाऊस लांबणीवर गेलाय, काय सांगणार? मी मागेही सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी आपल्याच पत्रकारांनी ज्यावेळेस विचारलं की आम्ही आमच्या पाण्याच्या बाबतीमधलं नियोजन आलं. काल सुद्धा कॅबिनेटमध्ये ही चर्चा झाली की पाणी बचतीच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची. धरणामध्ये ज्या अनधिकृत मोटरी आहे त्या आपण काढल्या पाहिजे आणि जिथे सिंचनाला पाणी देण्याची गरज नाही तिथे सोडू नये. ज्या ठिकाणी गरज आहे पाण्याची त्या ठिकाणी जर 1 दिवसात पाणी मिळत असेल तर ते 2 दिवसात करावं, हा नियोजनाचा भाग आहे. त्यामुळे असं ह्या वर्षाचं जाऊ द्या, पण येणारे काही दिवस जर पाणी असंच राहिलं तर फार भयावह परिस्थिती होणार आहे. त्यामुळे काटकसरीने आणि त्याचप्रमाणे या सगळ्यांनी लोकांनी आपल्या सगळ्यांच्या समजुतीने या पाण्याची जर काटकसरीने वापर केला तर सरकारला किंवा आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ठाकरेंच्या खासदारांचा 19 जूनला या ठिकाणी प्रवेश होणार आहे शिंदे. मी आपल्याला पुन्हा तेच सांगतो की मला त्याच्यातलं काही माहितच नाही, तर झाल्यावर मी तुम्हाला लगेच सांगेन. पण का सोडतायत, काय सांगणार?